नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मागच्या व्हिडिओमध्ये मी पुरण कुकरला लावलेलं दाखवलं होतं तुम्हाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार होते माझी पुरणपोळी मुंबईहून कॅनडाला कशी गेली ते. तर अशा प्रकारे मी पुरण बनवून घेतलं आहे आणि ते एकसारखे मी गोळे त्याचे बनवून घेतले आणि त्यानंतर छान असे तूप लावून पोळ्या मी बनवून घेतल्या आहेत आणि त्या ना अशा कपड्यावरती टाकल्या आहेत मी, कारण त्या थंड झाल्यासच पॅक करायच्या होत्या मला. कारण गरम गरम पॅक केल्यास त्या पुरणपोळ्या खराब होतील, त्यासाठी मला त्या थंड करून पॅक करायच्या होत्या. कारण त्या फ्लाईटनं जाणार होत्या आपल्या पुरणपोळ्या आणि ते पहा, मला असं पार्सलसाठी ना कंटेनर पाहिजे होते. मी असे 2 प्रकारचे बघितले, त्यानंतर फायनली मी प्लास्टिक सजेस्ट केलं, म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या राहतील आपल्या पुरणपोळ्या. त्यासाठी मी प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान असं पुरणपोळी भरून त्याला छान रॅप करून मस्त अशी मी पॅकिंग केली आहे. फायनली माझी पुरणपोळीची ऑर्डर कंप्लीट झाली आहे आणि आपण असं काही मेहनतीनं कष्टानं करतो आणि एखाद्याला खाऊ घालतो ना, तर त्यांचा फीडबॅक खूप छान येतो आणि ते फीडबॅक बघून आपल्याला खूपच आनंद होतो. तर हे बघा अशा प्रकारे. तर तुम्हाला पण कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी नंबर मेन्शन केलेला आहे, तर प्लीज ऑर्डर देऊ शकता.